सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा. जुन्या पेन्शन योजनेबाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इंग्लिश ग्रामरची व्हिडिओज, 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी या विषयाचे सर्व व्हिडिओज आणि सोबतच शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशन व्हिडिओज. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी निराशा लागली आहे, कारण संसदेमध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत जे लेखी उत्तर दिलं गेलं आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता पाहूया. तत्पूर्वी या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर संसदेमध्ये लेखी उत्तर देण्यात आले. या उत्तराने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन मिळावी या मागणीकरिता बऱ्याच दिवसापासून अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन देण्यात आले असून याबाबत विधानसभेत निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु याबाबत अधिकृत अधिसूचना किंवा शासन निर्णय निर्गमित झालेले नाही. तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. जुनी पेन्शनच्या मागणीकरिता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने, मोर्चे तसेच केंद्र सरकारला वारंवार निवेदने दिले जाते. याबद्दल केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे किंवा केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कधी होईल याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला असता केंद्र सरकारकडून याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारकडून लेखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या लेखी उत्तरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच पेन्शनबाबत समिती गठीत करणे, अहवाल मागवणे अशा प्रकारचे काम केले जाते, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे यावरून दिसून येते. यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना मागणीकरिता पुन्हा एकदा आंदोलन, मोर्चे काढण्याचे संकेत सरकारला दिले आहे. देशातील सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा दिल्ली येथे महामोर्चा काढणार असल्याचे संघटनेमार्फत माहिती देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत जुन्या पेन्शनच्या बाबतीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी ही तेवढीच महत्त्वाची आहे, कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जर जुन्या पेन्शनबाबत सरकारचा कोणताही विचार नसेल तर त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील एक प्रकारे एक आडमुठेपणाची भूमिका जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत घेऊ शकते, हे यावरून लक्षात येऊ शकते. आणि त्यामुळेच ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो. तेव्हा या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. त्यामुळेच या व्हिडिओवर किंवा या चॅनलवर असताना आपण इंग्लिशच्या ग्रामरचे 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी त्यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण त्याही व्हिडिओज पाहून घेऊ शकता किंवा आपल्या घरी जे विद्यार्थी असतील त्यांना त्या व्हिडिओ आपण दाखवू शकता. तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.